वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच दृष्टीने नवी मुंबई विमानतळाची पाहणी फडणवीस करणार आहेत। त्यानंतर मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाची सुद्धा फडणवीस पाहणी करणार आहेत अशी माहिती आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार आहेत आणि त्या ठिकाणी सविस्तर आढावा जाणून घेणार आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री हे दाखल होतील। कसं असणार आहे नवी मुंबई विमानतळ, आपण याची माहिती जाणून घेऊयात। नवी मुंबई विमानतळावर दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक करतील। एकूण 4 टर्मिनलपैकी पहिल्या टप्प्यामध्ये एक टर्मिनल आहे। पहिल्या टप्प्यामध्ये देशांतर्गत विमानसेवा, 5 ते 6 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल। एकाच वेळी 350 विमानं पार्क करता येणार आहेत। 5,500 कारची पार्किंग करता येऊ शकते। उल्वे आणि पनवेल दरम्यान 1,600 हेक्टरवर विमानतळ आहे। 11.4 किलोमीटर परिसरामध्ये विमानतळ आहे। 19,600 कोटींचा खर्च करण्यात आलाय। मेट्रो, बुलेट ट्रेन, लोकलची कनेक्टिव्हिटी असेल। एक्सप्रेसवे जलमार्गाने सुद्धा पोहोचता येईल।